शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस अर्थमंत्री, शहा उपपंतप्रधान. दिल्लीत नेमकं काय शिजतंय? राज्यातील आणि देशातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपपंतप्रधान होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यातच कधी चर्चा सुरू होते ती 2029 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असू शकतात. आता तर चर्चा सुरू आहे की फडणवीस थेट केंद्रात जाणार आहे. त्यांच्याकडे केंद्रात थेट अर्थमंत्री पद दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री पद कुणाकडे देणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खरंच अमित शहा उपपंतप्रधान, देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार आहेत का? का या फक्त चर्चा आहेत की खरंच राजकारणात मोठा बदल होणार आहे? गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा सुरू आहेत. फडणवीसांना आता केंद्रीय अर्थमंत्री बनवत थेट 2029 मध्ये पंतप्रधान बनवण्यात येणार का पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे 6 खासदार फोडलेत. अनेकांना प्रश्न पडला असेल की सध्या निवडणुका नाही, मग या खासदारांची गरज शिंदेंना का पडली? तर या खासदारांची गरज डिलिमिटेशन बिलसाठी असल्याची माहिती आहे. भाजप लवकरच लोकसभेत पुन्हा एकदा डिलिमिटेशन बिल मांडणार आहे. त्यामुळे बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानं त्यांना भाजपकडून बक्षीस मिळणार असल्याची माहिती आहे. यातच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे फडणवीस हे केंद्रात जाणार आणि थेट अर्थमंत्री होणार अशी चर्चा आहे. तर अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळवून दिल्यानं त्यांचंही प्रमोशन होणार आहे. पण ते सध्या गृहमंत्री असताना त्यांच्यावरती फक्त आता एकच पद आहे, ते म्हणजे पंतप्रधान. त्यांना लगेच तर पंतप्रधान बनवता येणार नाही. त्यामुळे आता त्यांना उपपंतप्रधान बनवण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्यातील मुख्यमंत्री पद रिकामं होईल. त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना मिळणार अशी चर्चा आहे. या संपूर्ण राष्ट्रीय समीकरणांचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होताना दिसतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीत जातील. फडणवीस यांच्या प्रशासकीय अनुभवाचा, अभ्यास वृत्तीचा आणि अर्थकारणावरील त्यांच्या पकडीचा वापर देशाच्या आर्थिक धोरणांना अधिक गती देण्यासाठी केला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असतानाच त्यांना थेट देशाचं अर्थमंत्री पद देऊन राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं समजते. एवढंच नाही तर हा बदल केवळ एका मंत्रालयापुरता मर्यादित नसून थेट 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुढे आणण्यासाठी ही एक मोठी दीर्घकालीन रणनीती असू शकते असं म्हटलं जात आहे. तर फडणवीसांचे पंख कापण्यासाठी त्यांना दिल्लीत घेऊन जात आहेत अशी टीका विरोधक करतात. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना राबवलेल्या लाडकी बहीण योजनांसारख्या लोकप्रिय योजना आणि ग्रामीण भागातील त्यांची पकड पाहता केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावरचा विश्वास अधिकच वाढलाय. आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि राज्यातील प्रादेशिक अस्मितेचं राजकारण सांभाळण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात धोका असल्याचं काही नेत्यांचं मत असल्याची चर्चा आहे. कारण एकनाथ शिंदे अनेकदा भाजपला कोंडीत पकडताना दिसतात. ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि आपली प्रतिमा कॉमन मॅन अशी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगलंच यश मिळालं. त्यानंतर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली. त्यांनी भाजपला मुख्यमंत्री पदासाठी अडवून धरलं. यानंतर BMC साताऱ्यात विधान परिषद निवडणुकीत शिंदेंनी भाजपला कोंडीत धरलं. त्यामुळे शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवलं तर ते जड जातील असं काही नेते म्हणत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना तर मुख्यमंत्री पद काही मिळणार नाही असं अनेकांना वाटतंय. मात्र जर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी निर्णय घेतला तर काहीही होऊ शकतं. पण अचानक या चर्चा का सुरू झाल्यात असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर अनेकदा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मोठ्या अंतर्गत फेरबदलांपूर्वी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा कल तपासण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक चर्चेत आणल्या जातात. राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही आणि 24 तासात अख्खी समीकरणं बदलू शकतात. हे पाहता या चर्चांमध्ये ठोस तथ्य असू शकतात. मात्र जोपर्यंत राष्ट्रपती भवन किंवा भाजप संसदीय मंडळाकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत याला देशातील सर्वात मोठ्या संभाव्य राजकीय पुनर्रचनेचे संकेत म्हणूनच पाहिलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? फडणवीस केंद्रात जातील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.